गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रमैत्रिणींनो, रामकृष्ण हरी. तर आपण पाक बनवायला घेतलाय. ही एक वाटी साखर घेतलेली होती, एक वाटी दाखवलेली तुम्हाला रेसिपी आहे ही बघा. आणि आपण हे अर्धा किलो लिंबू ना कट करून त्यातलं स्वच्छ बिया काढून वगैरे आपण थोडीशी वाफ दिली, कारण कडवटपणा गळतो ना खाली, मग खायला पण चव छान लागते. तर आता हे पाक आपण तयार करतोय. आपला पाक तयार होतोय बघा, हे बघा. आता ह्या पाकात आपण सगळं साहित्य टाकून द्यायचं. आता आपण हे मीठ टाकूया. आपण हे मीठ टाकू. त्यानंतर आपल्याला ही शेंदो मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला जिरे पावडर टाकायची, 2 चमचे जिरे पावडर. लवंग टाकायची, उपवासाला लवंग चालते. आणि त्यानंतर आपण 2 चमचे बेडगी मिरची पावडर घेतली. तर हे बघा आपण तयार झालं आता आपलं हे. बघा आपलं तयार झालं लोणचं, गोड लोणचं. एकदम घट्ट पाक झालाय आपला तयार, कारण लिंबाला पण पाणी सुटतं ना, त्यासाठी आपण तयार घट्ट केलंच पाहिजे. आता आपण लिंबू टाकून देऊया त्याच्यामध्ये. हे बघा कुकरमधले लिंब, हे पाण्यातलं काय नाही टाकतात, हे 2 पडलेत खाली. तर हे बघा किती छान बनलंय बघा. असा पाक पण घट्ट झाला पाहिजे आणि लोणचं पण खूप छान बनतं, एकदम कडवटपणा लागत नाही, काय नाही, एकदम छान बनलंय मैत्रिणींनो. हे बघा, हे बघा छान एकदम बनलंय. हे बघा आपलं गोड लोणचं. आणि साखरेचं बनवलंय मी. चव तर बघते कशी झाली ती. अरे वा, खूपच छान झालंय, खूप छान बनलंय मैत्रिणींनो. या मग लोणचं खायला सर्वजण. चव लय छान झाली. जिरे पावडर, लवंग, ते आपलं काळं मीठ प्रमाण बरोबर झालं, एकदम छान झालंय. तर या मग लोणचं खायला. थँक्यू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मैत्रिणींनो. छान बनलंय लोणचं, या खायला. थँक्यू.